नमस्कार, आज आपण मागच्या हुकांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे, किचकटपणा पॅटर्न मध्ये अजिबात नाहीये। त्यामुळे पॅटर्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कटिंग मधले, कपड्यावर वाढवायचे कुठे, शिवणातलेही बारकावे व्यवस्थित समजतील। त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। घडी माझ्या बाजूला आहे, कारण आपल्याला हुक पट्टी जी आहे, काज बटन पट्टी जी पुढे न घेता ती मागे घ्यायची आहे। त्यामुळे आता इथे फक्त आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत। मागच्या भागाचं कटिंगचा व्हिडिओ आपण मागे टाकलेला आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मागील व्हिडिओत आपण मागच्या भागाचं कटिंग शिकलो, आता याच्यामध्ये आपण फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत। पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण खालच्या बाजूकडून 1.5 इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे। सोडलेलं जे अंतर आहे ते फक्त छातीच्या भागासाठी, पुढच्या भागासाठी, मागच्या भागासाठी नाही। त्यामुळे मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते आपण काढून टाकणार आहोत। त्यानंतर इथे घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन। 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच। आता आपण हे 34 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय, त्यामुळे सगळी मापं चार्टनुसार टाकायची आहे। 5.25 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे, हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंचाचा। हे अंतर पट्टीने पुन्हा जोडून घेऊया। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता आपण हे 34 छातीचं घेतोय, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं। मुंड्याचा आकार द्यायचा। आता फक्त इथे पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन हा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये, सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं। कारण आपल्याला ज्यावेळेस आपण हे टक्सचं कटिंग करतो त्यावेळेस फिटिंग करताना कधी कधी कपडा कमी शिल्लक राहतो, त्यामुळे कमर घेराचं अंतर शक्यतो टाकायचंच नाही। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत गळाखोली। गळाखोली घेणार आहोत 2.5 इंच। गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या। गळा आहे 5.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच। हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते। गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे शिवू शकता। पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये, किचकटपणा पॅटर्न मधनं सगळा काढून टाकलेला आहे। सोप्या पद्धतीने पॅटर्न कटिंग करून तुम्ही शिवता कसे हे लक्षात घेतलेलं आहे। त्यानंतर इथून छातीचा 10वा भाग हे टाकायचं। 34 छातीचा आहे, छातीचा 10वा भाग आला 3.5 इंच। टक्स या दोन्ही बाजूला इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंचाचं। हे 4 इंचावर वरती मार्किंग केलं। आता हे सगळे जे पॉइंट केलेले आहे ते जोडून घेते। इकडे 1 इंचाचं मार्किंग केलेलं होतं ते खालीपर्यंत जोडून घेते। इकडे पण 1 इंचाचं मार्किंग केलं होतं ते टक्स पर्यंत जोडून घेते। आता हा जो खालचा टक्स आहे तो इकडे काज बटन पट्टीच्या बाजूला आणि इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचा आणि मुंड्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा। आकार देताना छान असा गोलाकार द्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी छान बसेल। हे झालं। त्यानंतर आपल्याला फिटिंगला ब्लाऊज कमी पडू नये, त्यामुळे इकडच्या बाजूकडे आपल्याला 2 इंच अंतर वाढवून घ्यायचं। जे आपण काज बटन पट्टीकडे वाढवायचो ते इकडच्या बाजूला वाढवायचं आणि मुंड्यातून हे अंतर तिरकस इकडे जोडून घ्यायचं। हे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पॅटर्न आखायचं आहे। आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या। जर कपड्यावर वाढवायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचण असेल तर कमेंट करत चला, म्हणजे त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवू। पॅटर्न बनवण्याची आपली अगदी सोपी पद्धत आहे। शाळा न शिकलेल्या ताईंना पण पॅटर्न काढता येईल आणि ते त्यांचं ब्लाऊज शिवू शकतात। हा टक्सचं कटिंग करून टाकायचं आहे। शिवल्यानंतर इथे सुंदर असा खोलगट पफ छान तयार होतो। ब्लाऊज हे अंगावर तरंगत नाही। बऱ्याच वेळेस काय होतं, प्रिन्स कट ब्लाऊज जर शिवला ना तर छातीच्या भागात खालून तरंगतो, तो तरंगू नये यासाठी आपल्याला हे जे खालच्या बाजूचं आपण अंतर सोडलेलं होतं ना ते त्यासाठी सोडलेलं होतं। गळ्याचं कटिंग करून घेऊया। आता हे पॅटर्न कसं दिसतंय ते बघूया। हा भाग उघडून घ्यायचा आपल्याला
अशा पद्धतीने आपलं पॅटर्नचं कटिंग तयार होणार. मग ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर ठेवायचं तेव्हा हा जो भाग आहे हा घडीवर ठेवायचा आहे. लक्षात घ्या, ही जी बाजू आहे पुढची बाजू ती आपल्याला घडीवर काढायची आहे आणि मागचा भाग आपण सुट्ट्या पदरांमध्ये काढू शकतो. आणि कपड्यावर इकडची बाजू इकडची बाजू, ही बाजू आणि ही बाजू, टक्सची जी बाजू आहे ती पूर्ण ह्या पॉइंट पासून तर खालीपर्यंत दोन्हीही भाग, इकडची बाजू इकडची बाजू, कपड्यावर तुम्हाला पाव ते अर्धा इंच वाढवायचं आहे. शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. जर कपडा वाढवायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतो, त्यामुळे कपड्यावर वाढवायला विसरू नका. आणि शिलाईसाठी आपल्याला कपडा कमी पडू नये त्यामुळे आपण इकडे फिटिंगच्या बाजूकडे पण वाढवलेला आहे. त्यामुळे बाकी फिटिंगच्या बाजूकडे अजून एक्स्ट्रा वाढवण्याची गरज नाहीये. आणि गळ्याला पायपिंग करण्याच्या आधी एकदा फिनिशिंगचा आकार द्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगामध्ये अगदी छान बसेल. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.